सगळ्यात पहिली तर कालची जी घटना आहे आणि त्याच्यात आमच्या 4 लोकांना जीव गमवावा लागला आणि जवळजवळ 8 लोक इंजर्ड झाली। या सगळ्यांचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही रेल्वे खात्याचा पण निषेध करतो की आमच्या एका पदाधिकाऱ्याने 3 महिन्यापूर्वी ही घटना घडेल असं पत्र रेल्वेला दिल्याच्या नंतर देखील रेल्वेने ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्याच वेळेला जर रेल्वेने या गोष्टीकडे लक्ष दिलं असतं तर आज एवढी मोठी घटना ही घडली नसती। खरं तर ती घटना घडल्याच्या नंतर पुन्हा 2 तासांनी एक महिला मुंब्रा स्टेशनवर पडली। सो किती लोक आमची या रेल्वेमध्ये जीव द्यावी, जीव गमवावा याचा एक अंदाज तुम्ही आम्हाला देऊन ठेवा की एवढी माणसं मेल्याच्या नंतर तुम्ही सुधारणार आहात किंवा रेल्वे खातं सुधारणार आहे हे एकदा तुम्ही आम्हाला अंदाज द्या की तुमचा एक कोटा आहे की 1000 माणसं मेल्याच्या नंतर आता आम्ही तो कर आहे तो काढू किंवा पुढच्या सुविधा करू। मी अनेक तुमच्या अधिकाऱ्यांच्या बाईट्स ऐकल्या किंवा म्हणणं ऐकलं त्यात ते असं म्हणतात की तो कर्व आहे आणि त्याच्यामुळे ते होत नाही आहे भौगोलिकदृष्ट्या। तुम्ही काश्मीरला रेल्वे घेऊन गेलात ना, काश्मीर खोऱ्यातनं आपल्याकडे चांगल्या दर्जाचे इंजिनियर आहेत। हा काय मेजर इश्यू आहे का, मोठा इश्यू आहे का? मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही जर सिरियसलीपणे लक्ष देणार असाल तरच रेल्वेत काहीतरी होईल, ना तर आम्ही प्रवास का करायचं? हे 2002-2003ला या ठाणे रेल्वे स्टेशनची कॅपॅसिटी लोक 2-3-4 लाख लोक प्रवास करायचे। आज 10-12 लाख लोक प्रवास करतात। तुमचं स्टेशन तेवढंच आहे, तुमचं प्लॅटफॉर्म तेवढंच आहे, तुमच्या रेल्वेची संख्या तेवढीच आहे। सो उरलेल्या लोकांनी प्रवास कसा करायचा आणि तुम्ही मग तिकीट आणि पास का देताय त्या लोकांना? आमची लोक जी घरातनं बाहेर पडतात ना ती परत संध्याकाळी रिटर्न तिकीट आम्ही परत येण्यासाठी काढतो। याच्या पुढे अशी परिस्थिती येईल की लोक सिंगल तिकीट काढतील कारण येताना परत येणार आहेत की नाही याची खात्रीच राहणार नाही आम्हाला जर रेल्वे प्रशासन बदललं गेलं नाही तर। आणि याच्याबद्दल आज मला तुमच्याकडनं उत्तर हवं आहे दोघांकडनं की तुम्ही याच्या पुढे काय करणार आहात, आम्हाला कशा प्रकारे पुढे जायचं हे तुम्ही आम्हाला समजून सांगितलं पाहिजे। आज ठाणा स्टेशनला कुठल्याही स्टेशनला हे पेपरचे स्टॉल प्रत्येक ह्याच्यावर कशाला हवे? तो हे पेपरचे जे स्टॉल आहे प्रत्येक प्लॅटफॉर्म, आता एक जो माणूस स्टेशनच्या आतमध्ये घुसतो तो घेईल ना पेपर तिथे। प्रत्येक आता डिजिटल युग आलेलं आहे, लोक मोबाईलवर बातम्या वाचतात, तरी प्रत्येक स्टेशनच्या मध्ये जिथे महत्त्वाचे 2 डबे येतात त्याच्यामध्येच बरोबर तुमचा तो पेपरचा स्टॉल्स असतो, तिथे चेंगराचेंगरी होते। याच्या बाबतीत ही गोष्ट जर आम्हाला कळते तर तुम्हाला का नाही कळत आहे? हे स्टॉल हवेत कशाला? आम्ही ज्या वेळेला प्लॅटफॉर्मवर येतो त्यावेळेला आम्ही पुढच्या 5व्या किंवा 10व्या मिनिटाला ट्रेन पकडणार असू, तिथे वडापावची एवढी मोठी टपरी, पाण्याची टपरी हे कशाला हवं आहे? तिथे बसायला सुविधा करा ना। ज्येष्ठ नागरिक येतात, काही आजारी असतात, त्यांच्यासाठी बसायला खुर्च्या लावा। हे स्टॉलची गरज आम्हाला नाही आणि हे जर स्टॉल पुढच्या 8 दिवसात निघाले नाही तर आम्ही उचलून फेकून देणार। याच्या बाबतीत तुम्ही तात्काळ निर्णय घ्या। हे जे मध्ये जे काही लोकांना पोसायला जे टेंडर काढलेत ना ते बंद करा, नाहीतर हे सगळे स्टॉल आम्ही उद्ध्वस्त करून टाकू। आज आमची तुम्हाला ताकीद देतो या बाबतीमध्ये। 8000 केसेस पेंडिंग आहेत रेल्वेच्या, ज्या रेल्वे दुर्घटनेत दगावलेली लोक आहेत किंवा ज्यांनी पाय गमावलेले आहेत त्यांच्या बाबतीत रेल्वे प्रशासनाचं काय मत आहे? रेल्वे प्रशासनाने आम्हाला सांगावं त्यांच्या बाबतीत रेल्वे प्रशासन काय करणार आहे। आणि या केसेसला 8 एक काल मला एक माणूस 8 वर्ष झाली त्याची केस चालू आहे। म्हणजे त्या माणसाची मुलीचं लग्न असं वाटलं होतं त्याला की लग्नाला वापरता येतील, आता तिचा मुलगा काही दिवसांनी लग्नाला येईल। आमच्या ठाणा स्टेशनला चला मी तुम्हाला दाखवतो। ठाणा स्टेशनला 10 वॉशरूम आहेत, 10 मधले 8 बंद आहेत। आम्ही एवढी तिकीट देऊन तुम्ही आम्हाला सुविधा कधी देणार आहात? रोज माहितीच्या अधिकाराखाली जी आम्ही माहिती काढली आहे, रोज 15 ते 20 लोक रेल्वे दुर्घटनेत विविध भागांमध्ये मरतात, त्याला जबाबदार कोण? आणि हे रोज घडतं। म्हणजे आज आम्ही जर तुम्हाला म्हटलं की यात काहीतरी करायचं, काय उद्या होणार नाही आहे। तुमचं प्लॅनिंग हे 5 वर्षानंतरचं असलं पाहिजे। आम्हाला पण कळतं की उद्या जर आम्ही म्हटलं की प्लॅटफॉर्म वाढवा किंवा स्टेशन्स वाढवा तर त्यांनी काही पुढच्या महिन्यात हे सगळं होणार नाही आहे, पण तुमची पावलंच तशी पडत नाही आहेत। तुमच्या मेल आल्या की तुम्ही आमच्या मुंबई सगळ्या लोकलला बाजूला फेकून देता आणि त्याच्यामुळे गर्दी वाढते। हे तुमची एखादी मेल क्रॉस होता एक जर 7:10ची बस ट्रेन असेल तर 7:15च्या ट्रेनची पण गर्दी, 7:10ची पण ट्रेनची, आणि तो पूर्ण प्लॅटफॉर्म भरला जातो।
ह्या ज्या तुम्ही जे रेल्वेवरनं पायऱ्या चढून वर जाऊन जे करताय त्याचं ऑडिट करा. ठाणा स्टेशनचं 2 ब्रिज धोकादायक झालेत. जे LP स्टँडला झालं तर एक दिवस ठाण्यात होईल. पण अशी कुठली घटना घडल्याच्या नंतरच तुम्ही समोर येता, तोपर्यंत तुम्ही समोर पण येत नाही. अजून किती लोक मरावीत अशी तुमची अपेक्षा एकदा रेल्वेने आम्हाला कळवावं. आता काल तुम्ही सांगितलं दरवाजे लावणार, बरोबर आहे. कसे दरवाजे लावणार? मग दरवाजे लावलात तर मग व्हेंटिलेशनचं काय असेल? मग तुम्ही AC लावणार असाल त्याच्यात तर ACचे आम्हाला वेगळे पैसे द्यायचे आहेत का? आणि ते मुंबईकरांना परवडणार आहेत का? कारण जो इथून बदलापूरवरनं निघतो आणि CSTला जातो त्याला पगार 15 ते 18 हजार आहे. त्याच्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात? आणि ते दरवाजे लागणार आहेत का? कंट्रोल होणार आहे का तुमच्याकडनं? की फक्त एखादी घटना घडल्यावर आम्हाला काहीतरी समाधान द्यावं म्हणून तुम्ही काहीतरी आम्हाला सांगणार आहात? कसे दरवाजे लागतील एकदा तुम्ही एक्सप्लेन करा आम्हाला. आणि ते दरवाजे लावायचा खर्च माहिती आहे का तुम्हाला किती आहे? आणि ते शक्य आहे का तुम्हाला? द्या उत्तर तुम्ही. आम्हाला कळलं पाहिजे की तुमचं काय मत आहे या सगळ्या गोष्टीत. तुम्ही कधी रेल्वे प्रवासी संघटनेला चहा पियायला बोलवलं का की या काय मागण्या आहेत तुमच्या? हे जर झालं असतं ना तरी कालची घटना हे झाली असती. कारण अनेक रेल्वे प्रवासी संघटनेनी याच्या बाबतीत तक्रार केली आहे. तुम्ही काय अडचणी आहेत रेल्वेला प्रवास करताना लोकांच्या काय अडचणी आहेत? आपल्याकडे 10-12 रेल्वे प्रवासी संघटना आहेत. त्यांना कधी बोलवलं का आणि विचारलं का की काय अडचणी आहेत, कशातनं तुम्ही जाता, काय सफर होता, आम्हाला काय करायला हवं? कधी केलं का तुम्ही या गोष्टी? रेल्वेला पैसे जमा करणं याच्या पुढे तुम्ही काही धंदाच नाही ठेवलेला आहे. बोला, काहीतरी बोला. आम्ही तुम्हाला ऐकायला आलोय. हा मोर्चा काढलाय ना तर तुमच्याकडनं काहीतरी ऐकायला मिळेल आणि महाराष्ट्रातल्या आमच्या मुंबईच्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांचं काहीतरी भलं होईल हे ऐकायला आलोय. की पुढे काय करणार आहात? बोला सर. एक्सीडेंट बचाने के लिए आपका क्या प्रोविजन है, क्या आगे करने वाले, क्या बोर्ड से हुआ है? बोलिए आगे क्या? साहेब बोलले तर समजले ना तुम्हाला? मराठी समजत नहीं सर, आप हिंदीत बोलू मी, तुम्हाला मराठीत कळलं मी काय बोललो ते. आता तुम्ही एक्सप्लेन करा प्लीज की ह्याच्या पुढे रेल्वेमध्ये मी जे काही 5-6 मुद्दे मांडले त्याच्या पुढे होणार काय ते तुम्ही मला एक्सप्लेन करा. तुम्ही मराठी आहात ना? हा, अरे मग तुम्ही तर बोला. अरे सर, असं अख्खी मीडिया आहे तुमच्यासमोर, अख्खी मीडिया आहे तुमच्यासमोर, तुम्ही बोलणार नाही तर कसं होईल? तुम्ही दोघं बोललं पाहिजेत. सर तुम्ही बोला. अहो जिथू मी एक्सप्लेन केलंय सगळं, त्यांना फक्त उत्तरं द्यायची की काय करणार आहेत पुढे. तुम्ही ते स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर जे पेपरचे आणि जेवणाचे स्टॉल आहेत त्याच्या बाबतीत काय भूमिका आहे तुमची? बऱ्यापैकी चेंगराचेंगरी त्याने होते, गर्दी त्याच्यामुळे होते, त्याच्या बाबतीत तुमची काय भूमिका आहे? त्या 8,000 केसेस आहेत त्याच्या बाबतीत तुमची काय भूमिका आहे? प्लॅटफॉर्मची साईज वाढवावी याच्या बाबतीत तुमची काय भूमिका आहे? जरा बोला. हो
ते सगळं 15 डब्याच्या एसी लोकलच्या बाबतीत तुमची काय, एसीचं तिकीट कमी झालं पाहिजे याच्या बाबतीत तुमची काय भूमिका आहे बोला. हो साहेब सुरुवात तर करा. सर ने जितनी चीज़ें बताई हमने हर एक चीज़ को कर लिया, वो भी है, प्रतिवेदन भी है, मतलब पूरे मीडिया के सामने अपन रेलवे टेक्निकल डिस्कशन करना हमने वो भी नहीं किया. लेकिन सर इसमें टेक्निकल डिस्कशन है, हमने टेक्निकल कोई चीज़ पूछी ही नहीं है. मैंने बहुत आसान सी चीज़ें पूछी है. रेलवे प्लेटफॉर्म के बीच में अगर जो स्टॉल्स है उसकी ज़रूरत नहीं है. पेपर स्टॉल, आज मोबाइल आया है, लोग आप भी मोबाइल पेपर न्यूज़ मोबाइल पे देखता हूँ, मैं भी देखता हूँ, बराबर है. तो वो अगर चीज़ें कम हो जाए तो प्लेटफॉर्म के ऊपर की जो लोग आने की खड़े रहने के लिए जगह बढ़ेगी. उसके आता ह्यात तर काय टेक्निकल वेगळं सायन्स नाही शोधायचं तुम्हाला. सजेशन लेके आपके सजेशन जो है वो नोट कर लिए, अकॉर्डिंगली हम लोग डिस्कशन करेंगे जो कमेटी डिसाइड करती है उसके अकॉर्डिंगली कॉल करेंगे. अभी कल की जो दुर्घटना हुई है उसके बारे में आपका क्या कहना है? दुखद घटना है, बस इतना ही कह सकते इतना तो है कि दुखद घटना है, हैं. दुखद घटना है. क्योंकि आपकी तरफ से कुछ भी नहीं आया है. रेलवे की तरफ से जो फीडबैक आना चाहिए था, श्रद्धांजलि देनी चाहिए थी. आपके जो मंत्री महोदय है वो हर चीज़ पे अमूल के ऊपर ट्वीट करते हैं, लेकिन इतनी बड़ी मुंबई में घटना होने के बाद उसके बारे में कुछ नहीं बोल रहे. उसके बारे में कुछ नहीं बोल रहे. उसका क्या? तो एक अच्छा लगा कि कम से कम आपको लगा कि दुखद घटना है. अभी वो जो कर्व है उसके बारे में कुछ सोचा है हमारे रेलवे ने, आगे जाके कुछ करेंगे या कुछ नहीं? टेक्निकल एग्जामिनेशन हो किया जाएगा कि क्या कर सकते हैं. स्पेस आज आम्ही हा मोर्चा काढला. आम्हाला लोकांना काहीतरी सांगायला हवं की बाबा रेल्वे काहीतरी करणार आहे. ह्यातले आमचे 2-3 मुझे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जसे 8,000 केसेस पेंडिंग आहेत, त्याच्या बाबतीत तर काहीतरी उत्तर मिळालं पाहिजे ना आम्हाला. मैं इसका आपको